2025 पंचवार्षिक निवडणूक जयसिंगपुरा नगर परिषदेची होत आहे। या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मैदानामध्ये आहे। तर या आघाडीतर्फे 13 प्रभागामध्ये 26 उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील यड्रावकर। जयसिंगपूर आज 40 वर्ष झालं आपण जयसिंगपुरात रहिवासी आहे आणि या 40 वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली 35 वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे। या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही। आणि जयसिंगपुरात 3 ते 4 उद्यान होत आहेत आणि 2 उद्यान तयार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयसिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयसिंगपूरची। भुयारी गटार म्हणा किंवा पाणी पुरवठा म्हणा, आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सर्वांना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहे। आणि या निवडणुकीनंतर उर्वरित जेवढी कामं आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहेत ती सगळी कामं आमच्या पॅनेलतर्फे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे जी 100% पूर्तता करणार। सगळ्यात मोठा प्रश्न जयसिंगपूरचा की झोपडपट्टीधारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत काम सुरू झालेलं आहे आणि ते काम पूर्ण होणार। पुढील 6 महिन्यात 1700च्या 1700 लोकांना जयसिंगपूरच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि हक्काचं घर मिळणार आहे। आणि त्यामध्ये ही पंतप्रधान योजना असो किंवा हाऊसिंग सोसायटी टाईप ही सगळी कामं करून सगळ्यांचं छत एक कौलारू आणि पत्रे काढून स्लॅब करण्याचं धोरण त्यांचा आखलेलं तयार आहे आणि ते 6 महिन्याच्या आत पूर्ण करणार आहे। ही गॅरंटी आम्ही देणार। विरोधक म्हणतात की काय विकास झाला आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। खरं म्हटलं तर जयसिंगपूरच्या विरोधात पॉवर अजिबात नाही आहे की समोरची लोक आज एक टीम तयार होऊन आलेली आहे। त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल ही पॅनेल आणि ही टीम अशा प्रकारची आहे की 3 मित्र मिळून एका हॉटेलात गेले आणि एक चहा पिला तिने आणि चहा पिऊसपर्यंत त्यांच्यात मतभेद झाले आणि टेबलवर येऊन म्हणतात की आमचं बिल वेगळं करा आणि आमचं बिल सेपरेट करा। ही अशा प्रकारची विरोध टीम आहे आणि यांच्या भूलतापांना अजिबात तुम्ही शरद जायचं नाही आहे। सगळी 100% मतदान सगळ्या समाजातर्फे आज यड्रावकर साहेबांना करायचं। चेहरा अजिबात बघू नका तुम्ही, यड्रावकर साहेब यांच्याकडे बघून मतदान करायचं। आमचा मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, BC असो, OBC असो, मराठा समाज असो, लोकांच्या कानावर या गोष्टी येत आहेत की समाजावर अन्याय झाला। अन्याय अजिबात कोणावर झालेला नाही। सगळ्यांना विकासासाठी साथ घेतलेला आहे आणि विकास आमचं धोरण आहे आणि विकासासाठी यड्रावकरला पर्याय नाही। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो।